अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तन्नमस्कार भक्त हो, स्वामी भक्त हो, दत्त भक्त हो. जो आज काय माझ्यात अनुभव आला आहे मला गुरुचरित्र ग्रंथाचा आज 14 अध्याय वाचून झाला आणि 18वा अध्याय वाचन करताना जो काय माझ्यासोबत चमत्कार घडला आहे किंवा दत्त महाराजांचं जे काही माझ्यासोबत घडलं आहे, माझा अनुभव आहे तो तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. मी व्हिडिओचा 18वा अध्याय पठण करत असताना बघा पुढं तुम्हाला जाऊन कळेल की दत्त महाराजांचा जे आपले 4 कुत्रे मानतो आपण, या कुत्र्यांचा कुत्रे भुंकण्याचा आवाज येऊ लागला. बघा दत्त महाराजांच्या पायाशी 4 कुत्रे आहेत. 4 कुत्रे म्हणजे 4 वेद आहेत. तर माझ्या मनीदानी काही नसताना मी अध्यायाला सुरुवात केली आणि अध्यायाला सुरू केला आणि अचानक कुत्र्यांचा आवाज जोरजोराने येऊ लागला, कुत्री भुंकण्याचा आवाज येऊ लागला. तरी पण मी माझं वाचन कंटिन्यू केलं आणि ते सगळं व्हिडिओमध्ये शूट झालेलं आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही पुढे पाहणारच आहे. जे कोणी भावी भक्त हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पहा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा दत्त महाराजांची लीला अनुभवाय मिळतील. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 18वा. श्री गणेशाय नम. जय जयाजी सिद्धमुनी तू तारक भरवानी, सुधारस आमुचे श्रवणी, पूर्ण केला दातारा, शिष्य वचन ऐकोनी, संतोषला सिद्धमुनी, सांगतसे विस्तारुनी, एका श्रुते एक चित्ते, भिल्लवडी स्थान महिमा, निरोपीला अनुपमा, पुढील चरित्र उत्तमा, सांगेन एक चित्ते. क्वचित काळ तये स्थाने श्री गुरु होते गोप्यानी, प्रकट झाले म्हणून पुढे निघाले पर्येसा, वरुणा संगम आले ख्यात, दक्षिण वाराणसी म्हणत, श्री गुरु आले अवलोकित, भक्तानुग्रह करावया, पुढे कृष्णा तटाकात, श्री गुरु तीर्थे पावन करीत, पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादशाब्दे, कुरोपूर ग्राम गहन, कुरुक्षेत्र तेची जाण, पंचगंगा कृष्णा संगम अत्युत्तम पर्येसा, कुरुक्षेत्र जितके पुण्य तयाहुनी अधिक असे जाण, तीर्थे असती अगम्य, म्हणून राहिले श्री गुरु, पंचगंगा नदी तीर, प्रख्यात असे पुनरात्र, 5 नामे आहे ती थोर, सांगेन एक चित्ते, शिवाभद्रा भोगावती, कुंभी नदी सरस्वती, पंचगंगा नामे ख्याती, महापातके संहारी, ऐसी प्रख्यात पंचगंगा, आल्या कृष्णाची संगा, प्रयागाहुनी असे चांगा, संगमस्थान मनोहर, अमरापूर म्हणजे ग्रामस्थान असे अनुपम्य, जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर, वृक्ष असे औदुंबरू, प्रत्यक्ष जाना कल्पतरू, देव असे अमरेश्वरू, तया संगमात होरी, अमरेश्वर सन्निधानी, वसती 64 योगिनी, शक्तितीर्थ निर्गुणी, प्रख्यात असे पर्येसा, अमरेश्वरलिंग बरवे, त्यासी वंदुनी स्वभावे, पूजिती नरे अमर व्हावे, विश्वनाथ तोची जाना, प्रयोगी करिता माग स्नाना, जे पुण्य होय साधन, शतगुण होय तयाहून, एक स्नाने पर्येसा, उत्तर दिशे असे देका, वाहे कृष्ण पश्चिम मुखा, शुक्ल तीर्थ नाम एका, ब्रह्महत्य पापे जाती, औदुंबर सानिध्येसी, 3 तीर्थे पर्येसी, एकानंतर एक अधिकेसी, तीर्थे असती मनोहर, कृष्णावेणी नदी दोनी, पंचगंगा मिळवणी, सप्त नदी संगम सगुनी, काय सांगू महिमा त्याची, साक्षात कल्पतरू असे वृक्ष औदुंबरू, गौप्य होऊनी अगोचरू, राहिले श्री गुरु तया स्थानी, भक्तजना तारणार्थ, होणार तीर्थ असे ख्यात, राहिले तेथे श्री गुरुनाथ, म्हणून प्रकट झाले असता पुढे वर्तमानी, भिक्षा करावया प्रतिदिनी, अमरापूर ग्रामी जाते श्री गुरु पर्येसा, तया ग्रामी द्विज एक, असे वेदाभ्यासक, त्याची भार्या पतिसेवक, पतिव्रता शिरोमणी, सुशील असे ब्राह्मण, शुक्ष भिक्षा करी आपण, कर्म मार्ग आचरण, असे सात्विक वृत्तीने, तया विप्र मंदिरात, असे वेल उन्नत, शेंगा निघती नित्य बहुत, त्याने उदरपूर्ती करी, एखाद्या दिवशी ब्राह्मणासी चरून मिळे पर्येसी, शिंगा ते रांधोनी हर्षी, दिवसक्रमी येणे पुरी, तैसा तो ब्राह्मण दारिद्री, याच कुवृत्ती उदरी भरी, पंचमहायज्ञ कुसरी, अतिथी पूजी भक्तीने, वर्तता श्रीगुरु एके दिवशी, तया विप्र मंदिरासी गेले आपण भिक्षेसी, नेले विप्र भक्तीने, भक्तीपूर्वक श्रीगुरुसी, पूजा करीत षोडशी, गेवडे शेंगा भोवसी, केली होती पत्र शाखा नैवेद्य, भिक्षा करुनी ब्राह्मणासी, श्वासवसती गुरु संतोषी, गेले तुझे दरिद्र दोषी, म्हणून निगती तये वेळी,
तया विप्राचे गृहात जो का होता वेल उन्नत, घेवडा नामे विख्यात अंगण सर वेष्टिले. तया वेलाचे बूढमूळ गुरुमूर्ती छिदिली तत्काळ, टाकून देती समूळ. गेले आपण संगमासी, विप्रवनिता तये वेळी. दुःख करती पुत्र सकळी, म्हणती पहा हो दैव बळी. कैसा देव केले आम्ही तया ईश्वरासी, काय उपद्रव केला त्यासी. आमुचा ग्रास छेदुनी केसी, टाकोनी दिला भूमीवरी. ऐसे परी ते नारी, दुःख करी नाना परी. पुरुष तिचा कोप करी, म्हणे प्रारब्ध प्रमाण. म्हणे स्त्रियेसी तये वेळी, जे जे होणार जया काळी. निर्माण करी चंद्रमोळी, तया अधीन विश्व जान. पूर्वजन्मीचे निक्षेपण, सुकृत अथवा दुष्कृत जान. आपले आपणाची भोगणे, पुढल्या वरी काय बोल. आपले देव असताऊने, पुढल्या बोलती मूर्खपणे. जे पेरिल तेची भक्षणे, कौनावरी बोल सांगे. बोल ठेविती यतीश्वरासी, आपले आर्जव विचारेसी. ग्रास हरितला मनसी, अविद्य सागरी बुडवणी. तो तारक आम्हासी, मनोनी आला भिक्षेसी. नेले आमचे दरिद्र दोषी, तोची तारीला मुचे. तया वेलाचे मूळ थोरी, जे का होते आपले द्वारी. काढो म्हणती द्विजवरी, खनिता झाला तये वेळी. काढिता वेळ मुळासी, लाकुंभ निधानेसी. आनंद झाला भाऊसी, घेऊन गेला घरात. म्हणती नवल काय वर्तले, यतीश्वर आम्हा प्रसन्न झाले. म्हणून ह्या वेला छेदिले, निदान लादले आम्हासी. नर नव्हे तो योगेश्वर, होईल ईश्वरी अवतार. आम्हा भेटला दैन्यहर, म्हणती चला जाऊ दर्शनासी. जाऊनी संगमा श्री गुरुसी, पूजा करती भोवसी. वृत्तांत सांगती तयासी, तये वरी परेसा. श्री गुरु म्हणती तयासी, तुम्ही न सांगे कौनासी. प्रकट करिता आम्हासी, नसेल तुम्ही लक्ष्मी तुमचे घरी. ऐसे परी तया द्विजासी, सांगे श्री गुरु परेसी. अखंड लक्ष्मी तुमची वंशी, पुत्र पौत्री नंदाल. ऐसा वर लाधोन, गेली वनिता तो ब्राह्मण. श्री गुरु कृपा ऐसी जान, दर्शन मात्रे दैन्य हरे. सिद्ध म्हणे नामधारकासी, श्री गुरु महिमा असे ऐसी. भजावे तुम्ही मनोमानसी, कामधेनु तुझ्या घरी. इति श्री गुरुचरित सारामृते, परम कथा कल्पतरो. श्री नृसिंहसुरतुपाख्याने, सिद्ध नामधारक संवादे. अमरापुरम महिमान, द्विज दैन्य हरण. अष्टदोषाय श्रीपाद श्री वल्लभ नृसिंहसुरती. श्री दत्तात्रय प्रणामस्तु. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. 14वा अध्याय संपूर्णम. अशा प्रकारे आपला गुरुचरित्र ग्रंथातील अध्याय नंबर 18 संपन्न झालेला आहे. हा अध्याय वाचताना किंवा ऐकताना जो काही तुम्ही अनुभवला असेल, नक्कीच अनुभवला असेल, तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून काय समजलं ते मला कमेंटमध्ये सांगा. किंवा मी तुम्हाला सांगते की तुम्ही जो अध्याय हा ऐकला बरोबर, त्याच्या पाठीमागे तुम्हाला संपूर्ण अध्यायामध्ये जे कुत्रे आपले असतात, जे कुत्रे भुंकण्याचा आवाज येत होता बरोबर. तर हा लाईव्ह आवाज आहे किंवा लाईव्ह तुमच्या म्हणजे माझ्यासोबत जो काही घडलं दत्त महाराजांचं बघा, पूर्ण अध्याय वाचताना कंटिन्यू त्यांचा आवाज होता. आणि मी अध्याय वाचायचं थांबवलं म्हणजे पूर्ण झाला की त्यांचा आवाज बंद झाला. म्हणजे बघा, साक्षात दत्त महाराजांचा वास होता किंवा काही संकेत असतील त्यांना. तर हा पूर्ण अध्याय वाचताना जो काही माझ्यासोबत जो काही अनुभव घडला आहे तो मी तुम्हाला म्हणजे माझ्या मंडळीने काहीच नव्हतं, फक्त मी हा गुरुचरित्र ग्रंथाचा अध्याय 18 जे आपले भावी भक्त असतात, काहींच्याकडे त्याची पोथी नसते किंवा त्याचं छोटं पुस्तक पण मिळतं, पण काही ना काही नसते, तर मग आणि गडबडीमध्ये ते वाचू शकत नाही, तर त्यांच्यापर्यंत ही सेवा पोहोचावी म्हणून फक्त मी हा अध्याय वाचून दाखवलं, जेणेकरून ते ऐकले तरी पण खूप चांगले फायदे आहेत. या उद्देशाने मी बनवला होता. तर त्यावेळेस साक्षात दत्त महाराजच म्हणायचं, कारण की दत्त महाराजांच्या पायाशी 4 कुत्री आहेत आणि त्या कुत्र्यांमध्ये दत्त महाराजांचा वास असतो. आणि ही 4 कुत्री म्हणजे 4 वेद आहेत. 4 वेद ही 4 कुत्रे आहेत आणि कुत्र्यांचा आवाज तुम्हाला व्हिडिओमध्ये येत आहे म्हणजे साक्षात दत्त महाराजच आहेत असं मी तरी मानते. किंवा तुम्हाला यातून काही वेगळी माहिती असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर जो काही माझ्यासोबत आज अनुभव घडला तर तुम्ही लाईव्ह ऐकलाच आहे की फक्त कुत्र्यांचं भुंकणं सुरू झालं म्हणून मी वाचायला सुरुवात केली असं नाही. जेव्हा मी वाचायला सुरुवात केली तेव्हा कुत्र्यांचं भुंकणं
सुरू झालं हे पण तुम्ही व्हिडिओमध्ये नक्की आवर्जून ऐका आणि हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा एकदा ऐका, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आणि जो कोणी हा व्हिडिओ पाहत असेल त्यांच्यावरती सुद्धा दत्त महाराजांची कृपा राहणार आहे. दत्त महाराज तुमच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण करू ही दत्ताचरणी मी आज प्रार्थना करते आणि माझ्या सर्व भावी भक्तांना सुखी आनंदी ठेव, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करो. झालेली सेवा मी दत्त महाराजांनी रुजू करते. हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.